सर सरकारने काल ओबीसी बद्दल कॅबिनेटमध्ये सगळ्या आरक्षित वर्गांच्या भरती प्रक्रियेला घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. काय निर्णय तर तुम्ही स्वागत करता? नाही 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 काल राज्य सरकारने SC ST OBC या तिन्ही आरक्षित वर्गाकरता एक जो दुःखदायी निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाचा सर्वात प्रथम मी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे निषेध करतो, धिक्कार करतो. ही प्रथा अशी आहे की SC ST आणि OBC या आरक्षित संवर्गाला एखाद्या विभागामध्ये नोकर भरती निघाल्यानंतर त्या नोकर भरतीकरता जी पात्रता लागते त्या पात्रतेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने काही सूट दिलेले आहे की वयामध्ये सूट, शैक्षणिक अर्हतेमध्ये सूट आणि अनुभवामध्ये सूट. आता या तीन प्रकारच्या सुटीचा किंवा सवलतीचा फायदा घेऊन जर एखाद्या उमेदवाराने अर्ज केला असेल आणि त्याचा तो अर्ज पात्र ठरला असेल तर तो भविष्यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये स्पर्धेमध्ये कॉम्पीट करण्याकरता अपात्र ठरणार आहे. म्हणून त्याला म्हणजे त्याला फक्त SC ST आणि OBC मध्येच संधी मिळेल, ओपन मध्ये संधी मिळणार नाही, अशा प्रकारचा हा राज्य सरकारचा निर्णय आहे जो SC ST आणि OBC तिन्ही प्रवर्गावरती अन्याय करणार आहे. की आतापर्यंत जी पद्धत होती की अर्ज करण्याकरता ह्या सवलती आहे, स्पर्धेमध्ये टिकण्याकरता नाहीये. अर्ज केल्यानंतर एकदा तो त्याच्याकरता पात्र झाला की तो खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा स्पर्धा करू शकतो. की जर एखादा उमेदवार स्पर्धा परीक्षेमध्ये 10व्या क्रमांकावर आला आणि तिथे जर ओपनच्या 20 जागा असेल तर त्याला ओपन मधून नोकरी मिळत होती, त्याला आरक्षित जागेचा लाभ मिळत नव्हता. आणि मग खालच्या जो पोरगा असेल आरक्षित प्रवर्गाचा SC ST OBCचा तो वरती येत होता. आता काय होईल की हा पोरगा तिथेच थांबल्यामुळे खालच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. आणि मग इथे जे आपण समानतेचं सूत्र म्हणतो त्याला कुठेतरी ब्रेक लागणार आहे आणि अनेक मागासवर्गीय पोरं हे नोकरीपासून वंचित राहणार आहे. म्हणून आतापर्यंत जी पद्धत होती तीच पद्धत सरकारने यापुढे सुद्धा ठेवावी. मागासवर्गीयांना खुल्या स्पर्धेतून थांबवू नये, त्यांना जी संधी मिळत होती ती संधी तशीच भविष्यात सुद्धा कायम राहावी. म्हणून कालचा जो राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय राज्य सरकारने लवकरात लवकर त्वरित मागे घ्यावा आणि SC ST OBC ला दिलासा द्यावा, न्याय द्यावा अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. आणि त्याच वेळेस समविचारी SC ST OBC संघटनांना एकत्र घेऊन रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही लढू आणि गरज पडली तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुद्धा या SC ST आणि OBCच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण आम्ही नक्की करू, हे मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो.